हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने मला विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याचं भाग्य लाभलं. पण इथे फक्त विठ्ठल आणि रुक्मिणीच नाही, तर 33 कोटी देवतांचं दर्शन घेण्याचीही संधी मिळाली. तर हे आहे घाटकोपरमधील सर्वोदय मंदिर. हे मंदिर अतिशय भव्य, सुंदर आणि शांत वातावरणामध्ये भरलेलं आहे. मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळीच अशी प्रसन्नता आणि भक्तीचीही अनुभूती मिळते. इथे विविध देवी देवतांच्या सुंदर मूर्ती आहेत, त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक देवतांचं दर्शन घेता येतं. जर तुम्ही मुंबईत असाल तर फक्त एकदा नक्की या मंदिराला भेट द्या. इथे कुटुंबासोबत येऊन तुम्हाला छान असं दर्शन पण होईल देवाचं आणि या पवित्र वातावरणात तुम्हाला छान प्रसन्न वाटेल. माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या विठोबाचं दर्शन घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला. मंदिरामध्ये गेलो तर इथे छान असं कीर्तन वगैरे चालू होतं. मग छान दर्शन वगैरे घेतलं विठोबाचं आणि मग नंतरला आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर आम्हाला इथे बघा आईची मोठी अशी इथे मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. तर पाया वगैरे सगळे पडलो आणि मग बाहेर आलो. आणि मग नंतरला पुढे इथे आम्हाला शंकराची मूर्ती दिसली. तर हे बघा किती मोठी अशी मूर्ती आहे आणि खाली तर इथे बघा पिंड वगैरे आहे. तर हे मंदिर आहे ना घाटकोपर वेस्टला आहे. तर खूप छान असं मोठं मंदिर आहे आणि इथे खूप सारे देव आहेत, म्हणजे देवांच्या मूर्त्या आहेत. आणि इथे बघा शंकराची पिंड पण आहे. तर खूप छान असं मंदिर आहे. आणि आज आषाढी एकादशी निमित्ताने ना इथे सगळे बायका वगैरे सगळ्या फुगड्या वगैरे घालत होत्या, कीर्तन वगैरे. आणि मग नंतरला आम्ही या खाली आलो ग्राउंडला. तर इथे बघा किती मस्त असं मूर्त्या आहेत, कृष्णाची मूर्ती वगैरे आहे. आणि इथे तुम्ही वरती बघत असाल तर इथे सगळी पूर्ण ना कथा आहे आपल्या कृष्णाची. तर ते इथे त्यांनी वरती अशी फोटोच्या ह्याच्यात लावली आहे आणि खूप छान अशी आहेत सगळ्या कथा. आज ऐका, तुम्ही बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. मग नंतर कार्तिक पण इथे पाया वगैरे पडला आणि मग नंतरला इथे हनुमानाचं दर्शन वगैरे घेतलं. तर खूप सारी मुलं वगैरे इथे खेळत होते आणि मग नंतरला आम्ही बाहेर आलो. तर खूप असं छान वाटलं मंदिरात येऊन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मला विसरू नका. बाय.